चला आता आपण बनवूया मशरूमची भाजी. इथे आपण मशरूम धुवून घेतलेत व्यवस्थित. आता आपण इथे कढईमध्ये तेल तापत टाकलंय. त्याच्यामध्ये घालूया ही लसूण ठेचलेली आहे. लसूण थोडी परतवून घ्यायची. थोडा लसणीचा कलर बदलला की मग कांदा टाकायचा. हे बघा, लसणीचा कलर बदलल्यानंतर मी कांदा घातलाय. थोडंसं जिरं मोहरी. आता कांदा पण कलर बदलेपर्यंत थोडा छान परतवून घेऊ आपण. आता गॅस बारीक करून आपण त्यामध्ये टाकणार आहोत हिंग, हळद, घरचा मसाला, थोडंसं लाल तिखट, हा गरम मसाला, हा किचन किंग मसाला, थोडासा सांबार मसाला. तर हे सगळं आपण छान परतून देणार आहोत. आता आपण यामध्ये टोमॅटो चिरून घालूया. टोमॅटो एकदम बारीक चिरायचा नाही, तुम्हाला जसा पाहिजे तसा चिरून घ्या. आमच्याकडे थोडा जाड लागतो. एक टोमॅटो बस होतोय तेवढ्या मशरूमला. जेवढा आपले मशरूम असतील त्या अंदाजाने टोमॅटो घ्यायचे. आता आपण चिरलेला टोमॅटो त्यामध्ये घालून घेऊया. टोमॅटो घातल्यानंतर परत एकदा भाजी ढवळून घ्यायची. टोमॅटो नंतर लगेच आपण त्याच्यामध्ये घालूया कोथिंबीर. ते बघा, आपण टोमॅटो एक अख्खा घातला आहे त्याच्यामध्ये. आता आपण कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर घालून मग छान ढवळून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित कोथिंबीर घालून घ्या. आता कोथिंबीर घालून झालेली आहे. आता व्यवस्थित ढवळून त्याच्यावर झाकण ठेवूया. गॅस बारीक करायचा आणि छान 5 मिनिटाच्या फरकाने 3 वाफा काढून घ्यायच्या. बघा, ही आपली तयार झाली आहे मशरूमची भाजी. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. आम्हाला मीठ कमी लागतं त्यामुळे मी चवीला खूप छान लागते. आपली रेडी झालेली आहे मशरूमची भाजी.